जळगावमध्ये भरधाव डंपरने 9 वर्षीय चिमुकल्याला चिरडलेला आहे। धक्कादायक बातमी द्या, नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी समोर आला आहे। जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावरील ही घटना आहे। धक्कादायक अशी घटना आता समोर येत आहे। जळगावमधली ही घटना आहे। जळगावमध्ये भरधाव डंपरने 9 वर्षीय चिमुकल्याला चिरडलेला आहे। नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार त्या ठिकाणचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत। जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर या महामार्गावरील ही घटना आहे। जेवणाचे पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असताना ही धक्कादायक घटना घडलेली आहे। जळगावमधून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जळगावमधून सचिन गोसावी आपल्यासोबत जोडलेत। सचिन, जळगावमध्ये भरधाव डंपरने 9 वर्षीय चिमुकल्याला चिरडलेला आहे। धक्कादायक घटना घडली आहे, काय या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती? निश्चितच करण, जर आपण बघितलं तर अत्यंत संतापजनक अशी घटना ही जळगाव शहरातील अजिंठा चौकात घडलेली आहे। आपल्या मामासोबत जेवणाचं पार्सल दुचाकीवर घ्यायला जाणाऱ्या 9 वर्षीय चिमुरड्याला डंपरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। 7:30 ते 8 वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला असून दुचाकीवर ह्या चिमुरड्यासोबत त्याची लहान बहीण आणि त्याचा मामा देखील होता। मात्र त्यांना किरकोळ जखमी ते झालेले आहेत आणि यात डंपर खाली आल्याने चिमुरड्याचा मृत्यू झालेला आहे। ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त करत ज्या डंपरने हा अपघात केलेला होता त्या डंपरला आग पेटवून दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि रस्त्याच्या मधोमध हा डंपर पेटवल्यामुळे आपण जर बघितलं तर मुंबई नागपूर महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झालेली आहे। अपघाताची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलीस दलाचे जे पथक आहेत त्या ठिकाणी तैनात करण्यात आले असून हा अपघात घडल्यानंतर संबंधित अजिंठा चौफुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे। पोलिसांचं पथक त्या ठिकाणी तैनात झालेलं आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देखील पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद सचिन या सविस्तर अशा माहितीबद्दल।